आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। आणि पोलीस मुख्यालयाला छावणीचे स्वरूप। कर्तव्याच्या पहिल्या दिवशी पोलीस अधीक्षक ॲक्शन मोडवर। शिरोली तालुका हातकणंगले येथील मुस्लिम धर्मातील शाहीन सनदी आणि त्याचा मित्र शाहरुख देसाई यांनी हिंदू धर्मातील जवळपास 15 मुली महिलांना फूस लावून लॉजवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत। त्यामुळे हिंदू मुली आणि महिलांना लव्ह जिहादची शिकार करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये काही तक्रारी पुढे आल्या आहेत। ही घटना निदर्शनास येताच सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत शिरोली गावात हजारोंच्या संख्येनं एकत्रित येऊन शाहीन सनदे आणि शाहरुख देसाई या मुस्लिम कट्टरपंथी जिहादींवर कठोर कारवाई करावी यासाठी शिरोली कमानीपासून ते ग्रामपंचायतपर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले। पण पोलिसांनी याला परवानगी नाकारली। शाहीदच्या घरचे वीज आणि पाणी कनेक्शन तात्काळ बंद करण्याची आग्रही भूमिका आंदोलकांनी घेतली। घडलेल्या या घटनेची तीव्रता आणि आक्रमक आंदोलकांची मानसिकता लक्षात घेऊन जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आपल्या कर्तव्याच्या पहिल्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आपली कर्तव्यदक्ष भूमिका बजावत शाहीद सनदे याला शिरोळी आणि शाहरुख देसाई याला कराड येथून अटक केली, असे सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटनांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठकीत सांगितले। तसेच कोणी सोशल मीडिया किंवा मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा बातम्या प्रसारित करू नयेत असे आवाहन केले। यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संताजी घोरपडे, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात छावणीचे स्वरूप आले होते। जो लव्ह जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता। त्याला सहकार्य करणारा त्याचा कोण सहकारी आहे, आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत। आमच्यावर पोलीस प्रशासन विश्वास ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला सूचना केलेली आहे। आम्ही आज विश्वास ठेवतो मान्य आहे, परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता, हे आपल्या विसरून चालणार नाही। अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, लॉजिंग असू देत, मीटिंग पॉइंट असू देत, सिम कार्ड असू देत, अनेक चांगल्या सूचना केल्या की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलीला कोणी अत्याचार करू नये, कोणी फसवू नये, आणि जर कोण अशा पद्धतीने लव्ह जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे। जिल्हा पोलीस आम्हाला आश्वासन दिलंय, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्या दुसऱ्या संशयिताला अजून त्याचा तपास सुरू आहे। आज त्याने असं सांगितलं। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।